महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 15 ऑगस्ट 2024 गुरुवार भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सलग 11व्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतील। हा क्षण भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात विक्रमी व दुसऱ्या वेळी होत आहे। याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी प्रदेश सहसंयोजक श्री मिलिंद राजकुमार यंबल 17 सप्टेंबर 2024 रोजी भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। आपल्या निबंधामध्ये प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी भारताच्या किल्ला विकास तसेच आगामी कालखंडात भारतातील पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, अर्थकारण, संरक्षण, सामाजिक न्याय, क्रीडा, कृषी, आत्मनिर्भर भारत, विज्ञान तंत्रज्ञान यावर आपल्या युवकांचा असलेला अपेक्षा सूचना निबंधामार्फत माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे पोहोचवल्या जातील। या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 21,000 व मेडल, द्वितीय पारितोषिक 15,000 व मेडल, तृतीय पारितोषिक 11,000 व मेडल, उत्तेजनार्थ 5 पारितोषिक प्रत्येकी 1,000 रुपये व मेडल असे ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी मुनिरुद्दीन फारुकी, वसमत, हिंगोली। महाविकास आघाडीतून तयारी करताना पाहायला मिळतात, आपण भाजपकडून उमेदवारी मागताय, काय असेल पुढची भूमिका? सर्व पक्ष तयारीला लागले आहेत। सर्व पक्ष आपले संघटन मजबूत करण्यावर आपला भर देत आहे। जे काही पक्ष निर्णय घेतील ते सर्वांना मंजूर राहील। भारतीय जनता पक्ष सुद्धा ताकदीने ही जागा मागत आहे। आमचं संघटन या वसमत विधानसभेमध्ये फार चांगल्या रीतीने आहे, त्यामुळे आम्हीही भारतीय जनता पार्टी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ही जागा लढवावी हे सर्व आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। विधानसभेच्या दृष्टिकोनातून आपली काय तयारी आहे, आपण काय तयारी केली? हे बघा, भारतीय जनता पक्ष असं विधानसभेची निवडणूक आली म्हणून तयारी करत नसतो। सतत 5 वर्ष आमचं कार्य चालू असते, संघटन बांधणी ही आमची सतत चालू असते। पक्षाने मागच्या महिन्यामध्ये मला बूथ संयोजकांची जबाबदारी दिली, त्यानंतर जवळपास 136 गावांमध्ये माझा आतापर्यंत प्रवास झालेला आहे, गाव भेटी झालेल्या आहेत, तिथल्या बूथ प्रमुखाला भेटून तिथल्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत। कुठं रस्त्याचा प्रश्न आहे, कुठं पाण्याचा प्रश्न आहे, कुठं विजेचा प्रश्न आहे, कुठं पुलाचे प्रश्न आहेत, कुठं कृषी विम्याचा प्रश्न आहे, हे सर्व प्रश्न मी नोंद करून ठेवलेले आहेत। आणि ही निवडणुकीची तयारी म्हणून पूर्वभाग नाही, आम्ही सतत हे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतात। सध्या सर्व पक्षातून इच्छुक उमेदवार हे तयार आहेत, परंतु महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये विधानसभेची लढत होणार आहे। तर आपल्याही महायुतीमध्ये मित्रपक्षाचे आता चालू आमदार आहेत, जर त्यांना तिकीट भेटलं तर आपण समझोता करून काम करा। भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मागत आहोत। मला खात्री आहे ही जागा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी लढवेल आणि विजयी। तुम्ही सध्या गावोगावी फिरत आहात, कसा रिस्पॉन्स आहे? कालच तुम्ही बोललात की शेकडोच्या संख्येने भाजपमध्ये नवीन प्रवेश करत आहेत, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीला फार चांगला रिस्पॉन्स ग्रामीण पातळीवरून आहे। खूप युवकांची आता इच्छा आहे की मागच्या वेळेस जे खोट्या नरेटिव्हला बळी पडले होते, मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल लोकसभेची निवडणूक, विरोधकांनी फक्त खोटा नरेटिव्ह सेट केला आणि त्याला काही प्रमाणात आमची जनता मात्र त्याला काय म्हणता येईल आपल्याला घालल्या गेली आणि आम्ही त्यामध्ये कमी पडलो। पण आता तसं काही परिस्थिती खाली राहिलेली नाही। जनतेचा खूप मोठा प्रतिसाद चांगला आम्हाला मिळत आहे। मग ते महाराष्ट्र शासनाने आणलेल्या योजना असतील, लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल, खूप नागरिकांनी त्यात नोंदणी सुद्धा केलेली आहे, महिलांनी नोंदणी केलेली आहे आणि यामध्ये निश्चितच वातावरण हे महायुतीसाठी खूप चांगलं झालं आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।